एका बाजूला राज्यभरातील लाखो रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला हजारो होमिओपॅथी डॉक्टरांच्या हक्काचा लढा आणि तिसऱ्या बाजूला ॲलोपॅथी डॉक्टरांनी उगारलेले आंदोलनाचे हत्यार. महाराष्ट्र शासनाच्या एका निर्णयाने सध्या संपूर्ण वैद्यकीय जगतात अक्षरशः भूकंप घडवून आणला आहे. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी समोरासमोर का आल्या? अचानक असा कोणता निर्णय झाला ज्याने थेट न्यायालय त्या हॉस्पिटलचे वॉर्ड्स ढवळून निघाले? BHMS डॉक्टरांच्या भवितव्याचा नेमका काय खेळ सुरू आहे, हेच आज आपण अत्यंत सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. राज्यातील लाखो BHMS म्हणजेच होमिओपॅथी पदवीधर डॉक्टरांसाठी राज्य शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर केला आहे. ज्या डॉक्टरांनी मॉडर्न फार्माकोलॉजीचा 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा जो मार्ग मोकळा करण्यात आला होता, त्या नोंदणी प्रक्रियेला आता वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ प्रभावाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा या प्रकरणावर अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. हा निर्णय अचानक का घ्यावा लागला आणि यामागे नेमका काय संघर्ष सुरू आहे, हे आज आपण संपूर्ण तपशिलासह समजून घेणार आहोत. या वादाचे मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नजर टाकावी लागेल. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता. त्या आदेशानुसार राज्यातील ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी म्हणजेच CCMP हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना मर्यादित स्वरूपात आधुनिक वैद्यकशास्त्राचा म्हणजे ॲलोपॅथीचा सराव करण्याची मुभा देण्यात आली होती. यासाठी त्यांची नोंदणी थेट ॲलोपॅथी डॉक्टरांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करून त्यांना स्वतंत्र नोंदणी क्रमांक देण्याचे निर्देश शासनाने दिले होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे आणि डॉक्टरांची कमतरता भरून काढणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शासनाचे म्हणणे होते. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो BHMS डॉक्टरांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारच्या या निर्णयाची घोषणा होताच ॲलोपॅथी वैद्यकीय क्षेत्रातून याला तीव्र आणि आक्रमक विरोध सुरू झाला. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्टने या निर्णयाविरोधात उघडपणे रणशिंग फुंकलेत. ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचे म्हणणे होते की 5.5 वर्षांचे MBBS चे सखोल शिक्षण, इंटर्नशिप आणि विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतरच एखाद्या डॉक्टरला ॲलोपॅथी उपचारांची पूर्ण मुभा मिळते. केवळ एका वर्षांचा अल्पकालीन फार्माकोलॉजी कोर्स करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी काउन्सिलमध्ये समाविष्ट करणे हे वैद्यकीय मानकांच्या विरोधात आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि औषधांच्या चुकीच्या वापरामुळे आरोग्य यंत्रणेवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो, असा अत्यंत गंभीर आक्षेप या संघटनांनी नोंदवला. हा विरोध केवळ वक्तव्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर डॉक्टरांच्या या संघटनांनी थेट राज्यव्यापी संपांचा आणि आंदोलनाचा कडक इशारा दिला. जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही किंवा स्थगित केला नाही, तर बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच OPD आणि नंतर अत्यावश्यक आरोग्य सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा ठप्प होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाला मुंबई उच्च न्यायालयातही कायदेशीर आव्हान देण्यात आलं. त्यामुळे हा संघर्ष केवळ रस्त्यापुरता न राहता न्यायालयाच्या पटलावरही पोहोचला आहे. राज्यभरातील रुग्णांचे संभाव्य हाल टाळणे, आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि या संवेदनशील विषयावर कायदेशीर गुंतागुंत अधिक वाढू नये, यासाठी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने तातडीने बैठक घेऊन माघार घेण्याचे संकेत दिले. अखेर विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे डॉक्टरांच्या संघटनांनी प्रस्तावित आंदोलन मागे घेतल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असला तरी वर्षानुवर्षे सरावाची कायदेशीर मान्यता मिळण्याची वाट पाहणाऱ्या हजारो BHMS डॉक्टरांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. सध्याच्या घडीला या संपूर्ण प्रकरणातील चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे.
उच्च न्यायालयात यावर सविस्तर सुनावणी होणार असून CCMP अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथी सरावाचा अधिकार कायद्याच्या चौकटीत कितपत बसतो यावर न्यायालय अंतिम शिक्कामोर्तब करेल. न्यायालयाच्या या निकालानंतरच हे स्पष्ट होईल की होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे दरवाजे कायमचे उघडणार की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र शाखांच्या सीमा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार. या संपूर्ण घडामोडीवर तुमचं मत काय आहे? होमिओपॅथी डॉक्टरांना मर्यादित ॲलोपॅथीची परवानगी मिळायला हवी की नाही हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या विश्लेषणांसाठी सरळ सोप्पं या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.